मी पंढरपूरला त्या शेतकरी बांधवांच्या बागेमध्ये व्हिजिटला जात असताना त्यांच्या मित्राची एक बाग होती. 80-90 हजार रुपये त्यांनी शूट्स काढायला 9 वेळा शूट्स काढले त्या झाडाचे. शूट्स काढायला त्यांना 80-90 हजार रुपये खर्च आला, तरी ते शूट्सच निघत आहेत परत. मग थंडीच्या दिवसामध्ये शेंडे निघणं, आगारा निघणं आणि कळी न निघणं. मग आगाऱ्यासाठी शेंड्यासाठी काय उपाय करावा आणि कशी कळी काढावी, तर आज आपण डाळिंबमध्ये जे शूट्स निघतात, शेंडे निघतात, त्याला काय आगारा निघलं म्हणलं जातं, शेंडे निघतात असं म्हणलं जातं. मग ते का निघतात, तर ह्याच्यावर आपण आज चर्चा करू. हर हर महादेव, हर हर महादेव. मी गणेश महाभूतापासून ही सृष्टी निर्माण झाली, ब्रह्मांड तयार झालं आणि त्याच्याविषयी आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतोय की पंचतत्वांचा अभ्यास करा आणि शेतीमध्ये यशस्वी व्हा. अनेक राज्यामध्ये आपले शेतकरी पंचतत्वांचा अभ्यास करून स्वतःचं आरोग्य आणि शेतीचं आरोग्य वाढवण्यात यशस्वी झालेले आहेत. अतिशय चांगले रिझल्ट त्यांना मिळालेले आहेत. मित्रांनो, शेंड निघणं, आगारा निघणं ही नैसर्गिक क्रिया आहे. झाडाचं खोड, झाडाचा बुंदा, कुठलंही मोठं झाड असू द्या, अगदी वडाचा असू द्या, पिंपळाचा असू द्या, त्या खोडाचा डायमीटर 10 फूट जरी असला तरी त्याचा शेंडा हा करंगळी एवढा, त्या पेनातल्या काडी एवढाच असतो. जसं सापाची बॉडी असते आणि पाठीमागे शिपूट असतो, तो शेपटीशिवाय तो साप पूर्ण होत नाही, बरोबर. त्याच पद्धतीनं ते झाडाची रचना, खोडानंतर त्याच्या फांद्या, त्याच्यानंतर त्याच्या उपफांद्या, त्याच्यानंतर परत त्याच्या काड्या, असे शेंडे, ही सगळी सिस्टीम तयार होते. तुम्ही त्या झाडाचा अभ्यास केला का कधी? रोपटं लावल्यानंतर पहिल्यांदा नुसतं खोडच वाढतं का नुसत्या फांद्याच वाढत्यात, काय एक शिवडे असं वरच जातं, असं कधी घडतं का? त्याच्या त्या सिस्टीमनुसार, नैसर्गिक क्रिया आहे त्याची ठरलेली, त्या क्रियेनुसार ती स्वतःची वाढ करतं. तुमच्या आमच्या मनानं झाडाची वाढ होते का? तर अजिबात होत नाही. मग ज्या ठिकाणी तुम्ही कात्री लावता, ज्या ठिकाणी तुम्ही झाडाला कात्री लावता, त्या ठिकाणी तुम्हाला शेंडे निघालेले दिसतात. मग जर तुम्ही करंगळी एवढी काडी मारलेली असेल, कुठल्याही कारणाने मारलेली असेल, तर तिथून शेंडेच निघणार, आगाराच निघणार. आणि तो आगारा परिपक्व होईपर्यंत त्या झाडाला कळी निघणार नाही. आता अनेक शेतकऱ्यांचा समज आहे, आता बघा, मी बाग आहे त्या माझ्याकडच्या, ती फ्लड इरिगेशन करून, खालनं पाणी सोडून, या थंडीच्या दिवसात धुक्यात मी बागा सक्सेस केलेत. कळी सेटिंग कसं, तर खालनं फ्लड इरिगेशन करून, काळी जमीन असू द्या नंतर मुरमाड जमीन असू द्या. आता ह्या शेतकरी बांधवांचा व्हिडिओ आहे, पूर्ण काळी जमीन आहे, तरी थंडीत मी खालनं पाणी सोडायला लावलं त्यांना. मग थोडासा अभ्यास करा, मग त्यांची बाग आगाऱ्यावर का गेली नाही? तुम्ही वॉटर मॅनेजमेंटमध्ये चुकताय. मग तुम्ही मला सांगा, फक्त आणि फक्त पाण्यानंच शेंडी निघत असते. फक्त पाण्यामुळं जर आगारा निघत असता तर नदीच्या कडेची झाडं चंद्रावर गेली असती. मला काय म्हणायचं, मग लक्षात आलं का तुमच्या? वर्षानुवर्ष ती झाडं नदीच्या कडेला येते, नदी कितीतरी महिने वाहते, मग पाणी अतिशय प्रमाणात होतंय ना त्या झाडांना. मग ती झाडं कुठं जायला पाहिजे? चंद्राला बी ओव्हरटेक करून वर जायला पाहिजे होती ना. मग जाते ती झाडं, जात नाही. ती त्याची रचना, तिचं स्ट्रक्चर, तिचं कन्स्ट्रक्शन स्वतः ती ठरवून घेतलेलं आहे त्या झाडानं, आणि त्याची ती सगळं ती मॅनेज करत असतं. ही मुद्दा तुम्ही नीट लक्षात घ्या. मग आता महाराज, आता आमच्या बागेला शेंडे भरपूर प्रमाणात निघत आहेत. शेंडे तुमच्या बागेला भरपूर प्रमाणात निघत आहेत, ह्याचा अर्थ तुम्ही काय समजता की मुळी, पांढरी मुळी भरपूर प्रमाणात चालू आहे म्हणून भरपूर प्रमाणात शेंडे निघत आहेत. हा कन्सेप्टच मुळात चुकीचा आहे. तुमच्या बागेला जर शेंडे भरपूर प्रमाणात निघत असतील तर तुमच्या बागेला 100% नेमॅटोडा आहे. शेंडे निघतात म्हणजे खालनं पाणी सोडले की वर शेंडा पळतो. मग तसंच तुम्हाला सांगितलं की मग नदीच्याकडे झाडं चंद्रावर गेली असती. झाड काय करते, त्याचा मानवी स्वभाव आहे, त्याला स्टोरेज कमी पडायला लागलं तर ते पानं जास्त काढतं, पाणी जास्त पडतं. म्हणजे काय करतं, त्याच्या लक्षात येतं ना, बाबा आपल्याला अन्न तयार करायला कमी पडते, हात कमी पडतात. अन्न तयार करायचं काम कोणाकडं? पानांकडं. मग ती जास्तीत जास्त पानं तयार करण्याचं, पानं फोडण्याचं काम करतं झाड स्वतःहून. हा त्याचा स्वभाव आहे, त्याचा गुणधर्म आहे.
बरोबर आहे का? नीट नीट अभ्यास करा. त्याला अन्नाचं स्टोरेज कमी पडतं. स्टोरेज कमी पडले की झाड काय करतं? पानं तयार करतं. का का तयार करतं पानं? तर ती जास्तीत जास्त अन्नसाठा तयार व्हावा. मग तुम्ही आगारा काढला की आगाराच निघतो, आगारा काढला की आगाराच निघतो. कारण त्याची मुळी चॉकअप झालेली असती आणि पंचतत्व बॅलन्स होत नाही त्या मुळीमुळं आणि म्हणून स्टोरेज होत नाही. मग स्टोरेज त्याला जास्तीत जास्त वाढवत त्याला मुळीवर काम करता येत नाही. निमेटवर त्याला झाडाला घालवता येत नाही कारण आपण त्याचा इंटरफेअर केलेला असतो ना. आणि मग त्याला इंटरफेअर कशावर नाही तर पानावर नाही म्हणून ती जास्तीत जास्त पानं पडण्याचं काम करतं. ही कन्सेप्ट तुम्ही लक्षात घ्या. मग अशा परिस्थितीत काय केलं पाहिजे तर निमॅटोडवर काम केलं पाहिजे. तंबाखू ट्रीटमेंट अनेक शेतकऱ्यांना अतिशय अप्रतिम रिझल्ट आलेले आहेत. तर तंबाखू आणि चुना शिजवून ते सोडा, निमॅटोड 100% कव्हर होते. आणि मग ह्या पद्धतीनं जर निमॅटोड कव्हर झाला तर तुमची बाग आगाऱ्यावर जात नाही, स्टोरेज व्हायला सुरुवात होतं. सगळा खेळ कुठं आहे तर पंचतत्वाचा आहे. तुम्ही एक नीट लक्षात घ्या, झाडाचं कार्य कसं चालतं. आता त्या झाडाला सडलेली फळं आहेत किंवा फळमाशीने डंक मारला आहे, मग नैसर्गिक त्याच्या वाट्याक झाला आहे, कीड लागली, सडायला लागलं फळ. झाड काय करतं? ती फळं गाळून टाकतं. ती फळं गळतं म्हणजे काय करतं? झाड ती फळं गाळून टाकतं. जी खराब फळं आहेत ती झाडाला कळतं ही खराब फळं आहे, त्याला पुसून उपयोग नाही, मग ती गाळून टाकतं. आता आपल्या बाग धरली, आपण दुसरं एक उदाहरण देतो तुम्हाला. आपण बाग धरली, बाग धरल्यानंतर सेटिंग वगैरे झाले, सेटिंग झालं, फळांची साईज 100-150 ग्रॅमपर्यंत झाली. आपल्या बागेला पाणीच कमी पडलं. पाणी कमी पडल्यानंतर आपण जरी पाणी नाही दिलं तर ती झाड काय करतं? त्याच्या खोडात जे काय अन्नसाठा तयार करून ठेवलेला आहे, स्टोरेज टँक आहे त्याचा, तो खोड म्हणजे, मग ते अन्नसाठा खोडात तयार करून ठेवलेला आहे. त्या खोडातला अन्नसाठा फळं पोसण्यासाठी वापरला जातो. कोणाकडून? तर झाडाकडून. अन्नसाठा फळं पोसण्यासाठी वापरला जातो. कालांतरानं तो अन्नसाठा संपल्यानंतर इकडून तिकडून कुठनं मिळतं का त्याचा प्रयत्न केला जातो झाडाकडून. झाडाच्या जर लक्षात आलं तर आपण ह्या फळांना पोसू शकत नाही. मग झाड स्वतः जिवंत राहण्यासाठी ते झाड फळांना सोडून देतं. मग फळगळ होती. पाणी कमी पडल्यामुळे काय होतं तर फळगळ होती. ही कन्सेप्ट लक्षात आला? ही कोण करतं? तुम्ही झाडाला सांगता का? नाही सांगत. मग कोण करतं? झाड स्वतःहून करतं. आपण हे कधीही विसरता कामा नये. ते झाड सजीव आहे, त्याला मन आहे, भावना आहेत, त्याला निसर्गानं आपल्यासारखंच सगळी कॅपॅसिटी दिलेली आहे, सगळ्या क्षमता दिलेल्या आहेत. फक्त आपल्याला डोळ्यानं त्या दिसत नाहीत. एवढाच त्याच्यातून आपल्यात फरक आहे, हे नीट लक्षात घ्या. अनेक शेतकरी बांधवांना ही कन्सेप्ट न लक्षात घेता शेती केल्यामुळे अनेक शेतकरी बांधवांना अडचणी येत आहेत. तुम्ही नीट लक्षात घ्या. झाडांच्या मधलं अंतर जर कमी असेल तर फोटोसिंथेसिस क्रिया प्लस आकाशतत्व, अग्नितत्व आणि वायुतत्व ह्या गोष्टी त्या मातीला, त्या झाडांना मिळत नाहीत आणि तुम्हाला प्रॉब्लेम तयार व्हायला सुरुवात होती. ह्या तत्वांकडे तुम्ही जर दुर्लक्ष केलं तर आपण बागेमध्ये यशस्वी होऊ शकत नाही. तर आज तुम्हाला शूट्स निघण्याची उदाहरणासह तुम्हाला समजून सांगितलं. अतिशय मग तुम्ही आता शूट्स निघले, महाराज काय केलं पाहिजे? त्याला पर्याय तर केला पाहिजे. आता शूट्स निघले, ठीक आहे ना, मग शूट्स निघाल्यानंतर ते तयार होऊ दिले पाहिजेत, परिपक्व केली पाहिजेत, लाल झाले पाहिजे, त्यातनं कळी निघते. झाडाला पाणी दिल्यानंतर झाड वरून खाली फुटत येतं, खालून वर फुटत जात नाही. नीट लक्षात घ्या. झाडाला कळीची सुरुवात वरून खाली होते, शेंड्याकडून खोडाकडे कळी निघत जाते. आलं का लक्षात तुमच्या? मग त्या पद्धतीनं झाडाला पाणी दिल्यानंतर झाड वरून खाली फुटत येतं. मग हा तिची नैसर्गिक क्रिया आहे. हो, चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीवर वाढ होते, सूर्याच्या ऊर्जेवर त्याची अन्न तयार करायची क्रिया होते. मग त्या वनस्पतीला जर आपण ह्या पद्धतीने जर तिच्याकडे बघितलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. मग आता आगारा तर निघलाय, मग काय केलं पाहिजे? आगारा निघाल्यानंतर तो आगारा तयार झाला पाहिजे, शेंड्याला कळी निघेल, नंतर काडीला, मग खोडाला कळी निघेल. तर आपलं टेक्निक काय? तर मी एक 100% संजीवनी तयार केली. संजीवनीमध्ये आपले 5 प्रकार आहेत. मग ज्या पिकानुसार त्या पिकातलं अग्नितत्व किती आहे? वेलवर्गीय आहेत, त्याच्यात 90 ते 95% अग्नितत्व आहे, सॉरी जलतत्व आहे. डाळिंबामध्ये 78% जलतत्व आहे. मग ते जलतत्व किती आहे त्या प्रमाणात मी अग्नितत्व देतो. शूट्स काढायचे असतील, शूट्स पिकवायचे असतील तर मी 100%तली संजीवनी सोडायला लावतो. 50%तली त्या जमिनीची रचना कशी आहे, 75%तली संजीवनी, त्या जमिनीची रचना कशी आहे, मग काडी कशी पिकल, ह्या पद्धतीनं मग मी ती संजीवनी त्याला सोडायला लावतो शेतकरी बांधवांना आणि काडी पिकवून घेतो. काडी पिकवल्यानंतर मग त्या काडीला कळी निघते आणि मग
नंतर आतल्या फांदीला, नंतर खोडाला कळी निघते. ही सिस्टीम आहे निसर्गाची. मग ह्या निसर्गाच्या सिस्टीमप्रमाणे चालल्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. तुम्ही 10 वेळा जरी आगारा काढला, शूट्स काढले, शेंडे काढले, तरी तुम्हाला 100% शेंडेच निघणार. आणि हा कन्सेप्ट तुम्ही नीट लक्षात घ्या निसर्गाचा. आणि मग ह्यालाच मी एक शेतकरी बांधवाचा व्हिडिओ पण जोडून देतो की किती वेळा त्यांनी आगारा काढला आणि अजून आगाराच निघतो. तर ह्या गोष्टी तुम्ही बारकाईनं अभ्यास करा. झाडाचा स्वभावाचा अभ्यास करा. झाड स्वतःहून सगळी शक्ती तयार करतं. आता आध्यात्मिक भाषेत सांगायचं म्हणलं तर ते समजायला पण कठीण आहे आणि पटणाऱ्या गोष्टी नाहीत त्या. निगेटिव्ह एनर्जीचं रूपांतर झाड पॉझिटिव्ह एनर्जीत कसं करून देतं. वेगवेगळ्या बेलाचं झाड आहे, उंबराचं झाड आहे, पिंपळाचं आहे, वडाचं आहे, अनेक गोष्टी आहेत त्या. तर हे बघू, जसं जसं तुमच्या गोष्टी लक्षात येतील तसं तसे अध्यात्मातल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला सांगेन. आणि आपल्या आयुष्यात परिवर्तन करायला सुद्धा त्या गोष्टी भरपूर उपयोगी पडतील. आपण एखाद्या झाडावर कुऱ्हाड चालवली, त्याची फांदी छटली, जिथून छटले तर तिथे एक लेअर तयार करतो स्वतःहून झाड चिकट पदार्थाचा, जेणेकरून त्यात आत काय शिरुणी, कीड लागुनी, बुरशी लागुनी हे स्वतः तयार करतं झाड. सगळं त्याच्याकडे आहे. आणि तुम्ही काय करता, बोर्डो आमकं फलानं तमकं. ते झाडाला तुम्ही यंत्रच समजताय. ज्या झाडाला यंत्र न समजता ते झाड एक सजीव आहे, आपल्यासारखाच एक आत्मा आहे. या भावनेनंतर ज्या झाडाकडे आपण बघितलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे, तुम्ही ऊसासाठी पण मला व्हिडिओ तयार करायला सांगितला आहे, पेरूसाठी पण व्हिडिओ तयार करायला सांगितला आहे. तर मी ऊसासाठी आता व्हिडिओ तयार करीन. आणि तुम्हाला काही अडचणी असल्या तर संध्याकाळी 6च्या अगोदर मला फोन केला ना तर मी व्यवस्थितपणे त्याची उत्तरं तुम्हाला देऊ शकेन. कारण 6 नंतर माझी पूजेची तयारी सुरू होते. आजही मला थोडासा पूजेसाठी साधनेसाठी वेळ होता आणि डोक्यात विचार होता की आपल्याला त्या शूट्ससाठी अनेक शेतकरी हैराण झालेत, तर त्याच्यावर एक व्हिडिओ बनवायचा आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही हा पंचतत्वाचा अभ्यास करा. तुमचं आरोग्य, शेतीचं आरोग्य सुधारा आणि निसर्गात सामील व्हा. मी ज्या पद्धतीनं निसर्गामध्ये त्यांच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो त्या पद्धतीने एकरूप व्हायचा प्रयत्न करा. निसर्गाबरोबर मैत्री करा. निसर्ग तुमच्याबरोबर मैत्री करेल. निसर्गाच्या गोष्टी, अनेक गोष्टी तुम्हाला उलगडून निसर्ग देईल, त्या तुमच्या लक्षात येतील. जसं मला दिलं आहे तसं तुम्हालाही देईल. मी तुमच्यासारखाच आहे. त्याच्यामुळे निसर्गावर भरभरून प्रेम करा. निसर्ग तुमच्यावर भरभरून प्रेम करेल. आता बघा ना, माझ्या पाठीमागं किती डोंगर वगैरे, तिन्ही सांज आहे, जंगलात मंदिर आहे. जंगलामध्ये हे मंदिर आहे, तर शक्यतो कोण नसतं. मग हे या ठिकाणी मी साधनेला येतो. आज कालाष्टमी आहे, साधनेला आलो आहे. थोडीशी विश्रांती घेऊन म्हणलं एक व्हिडिओ बनवावा आणि शेतकऱ्यांसमोर मांडावा. ह्या पद्धतीनं आपण पंचतत्वावर काम करतो. तर काही अडचणी असल्या तर मला संपर्क साधा. हर हर महादेव.